सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्या रूपचा तिथीनुसार बर्थडे आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे। तर असं काहीसं मी डेकोरेशन केलं आहे आणि मी अशी रेडी झाली। तर आता पटापट रूपला रेडी करते। रूप कोणाचे छोरी। त्यानंतर आम्ही छान रूपचं औक्षण केलं, मी आणि सोनूताईने। रूपचा अजिबात मूड नव्हता, त्यामुळे ती काही शूट करू देत नव्हती, सो मी फोटोज काढले। आणि सोबतच आमच्या चिंगू मुंगूचंही 3 मंथचं फोटोशूट होतं, त्यात दोघांनी खूप छान असं शूट करू दिलं मला। तर आता आमचं रूपचं बर्थडे शूट झालं आहे, फोटोज वगैरे। आणि इथं सोनूताई भाजी बनवत आहे। कोणती भाजी बनवते सुनते आपण? आलू वांगीची भाजी बनवत आहे। आणि इथं आमचे प्रणय जिजू बाळांसाठी दूध बनवत आहे, फॉर्म्युला मिल्क। आणि आजचा मेनू आहे छान पुऱ्या, पकोडे, आलू वांगीची भाजी, कढी आणि हे आपला राईस, आणि अजून पुरणपोळी पण आहे आणि श्रीखंड आहे। तर आता त्याची तयारी चालू आहे। आमची ही सुपर मॉम आहे, सगळे कामं एकटी करते, तुला मदत वगैरे नाही लागत। आणि हे सुपर डॅड, आणि एक डॅड इकडे बसले आहे। आता आमच्या इकडची लाईट गेली आहे। नाही, उद्याचा वेगळा ब्लॉग। आणि आता आमचं जेवण पण रेडी आहे आणि आम्ही आता जेवतो। तर तुम्हाला सांगते मी काय काय आहे जेवणामध्ये। आता हेच टाकणार। तर फायनली आपलं जेवण रेडी आहे। तर सोनूताईने इतका सगळा गुढीपाडवा आणि रूपच्या बर्थडेसाठी खास असं जेवण बनवलं आहे। तर मस्त आहे आलू वांग्याची भाजी, आमरस, खीर, कढी, पुरणपोळी, भात, पुरी, पालक पकोडे, खरमुरे आणि श्रीखंड। तर इतकं सगळं जेवण आमच्या सोनूताईने बनवलं आहे। तर आता मी जेवण करते आणि तुम्ही पण या जेवायला। बाय।